मग काय कांदा गहू हरभरा एवढा गहू होता. मी बसले व्हिडिओ काढत आणि शिल्पा मध्ये चालली वजी घेऊन मला शिव्या देत असेल. काय मम्मी काय पण म्हणतात ते शिव्या देत असतात. हॅलो मित्रांनो, सर्वांना माझा नमस्कार. तर मित्रांनो, आज आम्ही आले ते नवरा बायको आणि सासूबाई आणि सासरे बुवा, आम्ही तिघं चौघं मिळून आज आम्ही काय करायला आले ते रानात कांदा उपटायला. तर चला तुम्हाला मी दाखवते आहो काय करतं ते. आणि कांदा तर असलंच झालेला आहे मित्रांनो. आम्ही आमच्या हाताने कांदा लावलेला होते, लय मोठं झाले ते. हे बघा कांदा ह्योच कांदा सगळ्यांच्या आयुष्यात करतो वांदा. कांदा की कांदा तर मित्रांनो हे बघा एवढं मोठं आणि खरं सांगू तर मी आणि सासूबाई आणि मोठ्या सासूबाई म्हणजे तिघं चौघं मिळून आम्ही कांदा लावलेला होता. मी तर थोडंसंच लावलेला होता मित्रांनो, कारण की मला बघायचं होतं कांदा कसं लावतात. आणि तरी मी लावलेला होते. म्हणजे मी जेव्हा शेतात काम करायला जाते ना, बघते मी जे लावते ते उगून येतात की नाही. आणि खरं खूप छान उगून येतं ते. आणि इकडे बघा सासूबाई पण उपटतात ते, आणि आहो इकडं उपटतात. आणि सासरे बुवा तिकडं आहे ते काय करतात कांदा. पुढल्या वर्षी रोप आहे टाकायचं, रोप आधी टाकून ठेवायचं. हा तिकडेच की हा ओरमा मावशीला सुनीला टाकायला तर रोप तिकडे. पुढल्या वर्षी नेमकं तिकडे मोकळं होतंय रान. माळाचं पण होतंय तिकडे खाडे. आणि ऊसच लावून द्यायच्या होय त्या. हा 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 नाही तर 10-15-20 हजार तर होईल होय बाबू. हा मग हे बघा मित्रांनो, आता ही कांदा काय खायसाठी नाही आहे मित्रांनो, विकायसाठी आहे. तुम्हाला मी दाखवते एकदम लाल जर कांदा झालेला आहे. हा हे बघा ह्याचा साईज किती मोठा आहे. ह्याच्यात जास्त ना खत ना काय हो हा. तर मित्रांनो, आता कांद्याचे हे सगळे पिशव्या ही कॅरीत आणि ही काय ह्याला म्हणतो ना तुम्ही पाटी उचलून मी एकटा टाकतो. या शिल्पाताई थोड्या वेळ टाकली मला, पण आता मी टाकतो ती भरून देतो ते सगळीजण. कांदा एवढा मोठा झालाय. कांद्याला काय काय टाकलंय माहिती का? कोंबड खत 10-20 पोटॅश युरिया एवढं सगळं कांद्याला टाकलेलं आहे. तुम्हाला कांद्याची साईज दावतो, थांबा. एवढं कॅरेट मी ट्रॉली मध्ये चला तुम्ही ट्रॉली मध्ये तुम्हाला दावतो सगळं कांद्याचं साहित्य. एवढीच आता ट्रॉली जवळपास अर्धी भरत आली मित्रांनो. आणि खरं सांगू तर मी तर म्हणजे मला तर विश्वासच नाही पडत बाबू एवढं मोठं झाली असेल. अरे मोठं कांदा होतात. तर मित्रांनो हे बघा, हा कांदा बघा. हे बघा कांदा निवडून नाही सर जसा येईल हाताला तसा काढलाय. असं नाही की निवडून काढलाय तुम्हाला दाखवायसाठी. या कांद्याला खर्च केला ना, पीक गायतल्या सोन्यासारखं असं चक करतं. शेतकरी ब्रँड शेतकरी. खर्च केला ना सगळं होतं. त्यामुळे लक्षात राहू द्या, पीक आणताना कधी पण खर्च करा, बरोबर होतोय पीक व्यवस्थितच येणार. तुम्हाला माहिती का, ह्याला आता नानाने 10-20 पोटॅश युरिया आणि कोंबड खत टाकले लावायच्या टायमिंगला. त्यामुळे हा कांद्याची साईज बघा कशी झाली. आणि कांद्याचं लावताना रोप लावले. रोप काय करतात, असं बारीक असतो कांदा आणि त्याच्यावरची पात खुडून लावतात पाण्यामध्ये. त्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल तुम्ही आपल्या पहिल्या व्हिडिओ नसेल बघितलं तर जाऊन बघा कांद्याच्या साईज कसं झालं नाही का. वास लय भारी येते चुरमुरा सारखा. चुरमुरा असा खायला आल्यासारखा वास येतो मित्रांनो. चला अजून भरपूर आणायचं आपल्याला तिकडून. तर चला मित्रांनो, असंच व्हिडिओ मध्ये बनवून राहा. आणि खरं सांगू तर चुरमुरा सारखा वास येते या. आणि आज माझं व्रत आहे, म्हणजे आमच्या गावाची जत्रा जवळ आलेला आहे ना, तर देवीची जत्रा असते. श्री शिरसाई देवीची जत्रा असते. तर त्यांच्यासाठी 9 दिवसाचे उपवास आहे माझा आणि आईच्या. तर हे कांद्याचे वास घेऊन असं वाटतं जसं की चुरमुरा खाऊ वाटले, चुरमुरा तिखट. तर असंच व्हिडिओ मध्ये बनवून आहे. इकडे बघा आमचे शिवांश पण काम करत आहे. सगळेच आले, सगळे लताना इकडे वारंगोळा करायला सगळेच आले. ते शिवांश काय करतो? होय, तू काम करायला आलो का? शाळा कोण जायची आज? शाळा नाही गेले ते अनुस?
का शाळेत का गेलं नाही सांग की का ग हा असं सांगितलं ना सुट्टी आहे म्हणून आंबेडकर साहेबांची जयंती त्यामुळे सुट्टी दिली सगळ्याला हम्म त्याला सुट्टी असते सगळ्याला सुट्टी असते आपल्या संविधानाचे शिल्पकार सगळं बंद झालं दरबार नाही ना टोपी मस्त आहे बाकी जाऊ दे सगळं नानाची टोपी म्हणजे वासुदेव आला आणि गाव गोळा करून गेला. टोपी भारी आहे वासुदेव आला गाव गोळा करून गेला नाही खरंच टोपी छान दिसते असं पावसाळ्याचं टोपी असं कॅप वर उन्हाळा चांगली पावसा पाण्याची थंडीला चांगली हा मग काय बघा मित्रांनो ते पण भरती कांदा कॅरेट मध्ये आता कॅरेट घेणार ती डोक्यावरती नाना द्या उचलून तिच्या डोक्यात कॅरेट बसते का बघू तिला मग काय आता उचललं नाही ना झेपतंय कॅरेट मग काय मग अशी कॅरेट लय ही होता तरी उचलले तो ऐकणारच नाही ऐक नाही तो कॅरेट भरत बसलाय चला आता पुढे पाहणं कुणाच आहे नानाच लताने बसली मित्रांनो सावलीनं आम्हाला लावले कांदा गोळा कराय मित्रांनो कांद्याला एकचदा खुरपलेला आहे म्हणजे ऊस लावलेला होते ना तवच खुरपलेला तरी बघा मला तर कांदा बघून लयच खाऊ वाटले घ्या संध्याकाळी चटणी करू मग कांद्याची 9 दिवसाचे उपवास आहे त्याच्या काय हा 9 दिवसाचे उपवास आहे त्याच्या काय देवीला सांगायचं कांद्याचा उपवास करते म्हणून आठवड्याभर हो 4 दिवस झाले उपवास आहे खिचडी खाऊन खाऊन वैताग आले अजून 5 दिवस अजून द्या. मग चार दिवस झाले. मग काय माझी लाडाची बायको बायको हे ग तू ओय. अरे मम्मी आहो पडले असते हा इकडे 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 तुझ्या नादात आहो पडले असते बरा कॅरेट पटापटा बघ तू पण बघ मी पण कितीच बघ तिथला आधी केवढं दीदीचं लय कांदा एकरांनी तास मग काय कांदा गहू हरभरा एवढा गहू होता लसूण पण लय राहणं तर मित्रांनो बघा मी बसले व्हिडिओ काढत आणि शिल्पामध्ये चालली वजी घेऊन मला शिव्या देत असेल काय मम्मी काय पण म्हणतात ते शिव्या देत असाल ऐक थोड्याने मग आपण उपटाय सुरुवात केली उपटा तू तिथे सावलीला बसला तरी बरं होईल तू किती तिथं खाली धरला तर बरं तुम्ही दोघं जावा काका शिव्या मला देता येत नाही हो कसं देतात शिकवा बरं मराठीच्या मला लय येतात पण मला ती राग आल्या येतात तशा नाही देत रागाला तर बघत नाही बाबू हा. मग नाही कोण बघत मोठे बारकाय कोण नाही बघत मी हे बघा 2-2 3-3 कॅरेट घेऊन मी दोन घमेली कशी उचलली असते मित्रांनो बघा माणसं म्हणतात एवढं लाकूड पण बोकड उचलते कामाच्या बाबतीत काय नादच करायचं नाही या पोरांना द्या. मित्रांनो व्हिडिओ काढण्याच्या नादात तुमची शिल्पताई सांडली खाली नाही मित्रांनो हे खड्डा आहे बघा पाय फिसललाय हा ना स्लिप खाल्लाय शिग लावून सगळं बसून माझा अंदाज आहे कुठं आपल्या तरी भाडं द्यायचं हे बघा एवढं भरले ते मित्रांनो 30 रुपये भाडं तर घेईन इथनं ती मग आहे की
ही वाऊस तर एक मित्रांनो व्हिडिओच्या नादात मी पडली असती. इथं खड्डा आहे, माझा पाय स्लिप खाल्लं आणि मी एकदम असं खर्च दिना खालीच गेले. तर कांदा कसं वाटते आता, ते साईडचे बघा, ते साईडचे भरून आणले ते कांदा, आता इकडचे राहिलेला आहे. आता हे सगळं कांदा अजून आम्हाला डम्पिंग मध्ये टाकायचे आणि राहिलेला कांदा अजून उपटायचे. तर तुम्ही असंच व्हिडिओमध्ये बनवून आणि नक्की कमेंट करून सांगा की कांद्याचं साईज एवढं मोठं मोठं झाले ते ना, खूप कसं वाटतं या, आणि तुमच्याकडे तुम्ही कांदा लावतात की नाही नक्की सांगा. बसते ना आता तिथे. बसते ना पिशवी. दादा तू कशी ठेवतो बाबू? उपटू ना तिला. उपटतो पण ठेवतो कुठं? जिथं उपटेच राहिलंय तिथं. मीच टाकी. एवढा कांदा मित्रांनो बघा, मोठा मोठा कांदा. कांदाचे ढिग लागले ते नानाच्या घरी आमचे. तिकडे दाटायतला का कांदा? नऊ वेळ राहिलं रोपाचं, या दोघीला पण ह्यात कापू, आम्ही लय लांब नाही आणलं. सांगते का नाही का बोलवायचं ठेव फिरायला. इकडलं हे एवढं. ते सरीव जातात ती उपट. सरीव जा सरीव. आणि हे तू सुरू कर. त्याच्यावर नाही बस. इकडे लयचं कांदे. लय कांदे तिकडे. 2 वळीचं कांदे ती. दोन वेळी एकाच वेळी कांदे. इथनं तिकडे घेत. आम्हाला बी डबल कुठं करण्यापासून येतोय ना ना. तुम्ही त्याच्या बरोबर जबर का कोणा सावले टाकसान टाक. मेहनत करून पाहता काढायला. तू कांदा निम माग ठेवल्यात. अरे स्वादिया हे बघ. विसरलं म्हणा आजी. तर फायनली मित्रांनो आता झालेला आहे कांदा सगळं उपटून झाले ते आणि ट्रॅक्टर मध्ये भरून झाले ते. एक डम्पिंग घरी ठेवून आले ते. काय म्हणतात रडाई यायला लागले काय आहोला. मित्रांनो कांदा लय डोळ्यात लागते ते, असं म्हणजे वासानी लय डोळ्यात यायला लागते लागले, ते. आठवण यायला लागली कुणाचं? कांद्याची. तर मित्रांनो चला हा व्हिडिओ इथं सेंड करते, बघू शकता. आता हे दुसरं डम्पिंग आहे मित्रांनो आणि पुढचं जे डम्पिंग होतं ते घरी गेला. आय होप आजचे ब्लॉग तुम्हाला सगळ्यांना आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्ही सर्वजण मस्त आणि स्वस्त आणि स्वतःची काळजी घ्या. बाय बाय.